हाय हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग. एक मिनटं पहिलं बॅकग्राऊंडचं म्युझिक बंद करतो, नाही तर कॉपीराइट यायचा आपल्याला. ऑल राईट, म्युझिक बंद झालेलं आहे आणि आमच्या दिवसाची सुरुवात पण झालेली आहे. मी आंघोळ केली, फ्रेश झालो. अथांगणे, रेशमाने सगळ्यांनी आंघोळ केली. म्युझिक पण त्यासाठी चालू होतं की आंघोळ व्हायच्या अगोदर आणि आंघोळ झाल्यानंतर जी रेशमाने देवाची पूजा केली. बॅक साईडला बघू शकता देवाचा दिवा पण लावलेला आहे. हां काय भरपूर दिवसांनी ब्लॉग करतोय आणि भरपूर दिवसांनी म्हणजे 10 ते 15 दिवसाचा गॅप पडला होता. ऑलमोस्ट 20 दिवस झाले. हा 15 ते नाही 15 दिवस. तू आंघोळ केलीच करत इकडे इकडे ए भांड्या. सो ही आता ऑफिसचं कामाला बसली होती गाईज. बाळ तिकडे बेडरूम मध्ये, तर ते बोलले की त्याला हँडल कर. सो 20 दिवसाच्या गॅप नंतर आज ब्लॉग बनवतोय. थोडंसं रुटीन चेंज झाली होती आणि थोडंसं रुटीन भरकटली होती बिकॉज गावची कामं. लावणीचा ब्लॉग बघितला असेल, त्याच्यानंतर 2-3 ब्लॉग आले आणि त्याच्यानंतर ते जे बॉडी पेन झालं किंवा काही थोडंसं वीकनेस जाणवलं. लावणीच्या नंतर पण 2-3 ब्लॉग्स बनवले आपण, पण त्याच्यानंतर इच्छा झाली नाही व्लॉग्स पण करायची आणि ते शरीर रिस्पॉन्सच देत नव्हतं पहिली गोष्ट लावणीमुळे. कारण की आपण वर्षातून कितीतरी 2 दिवस काम करतो आणि त्याच्यानंतर मग बॉडी अशी पूर्ण पेन होते ना, हलायची इच्छा नाही, बोलायची इच्छा नाही, पूर्ण फक्त पडून राहावाची इच्छा होत होती. शेतातलं काम इझी नाही मित्रांनो, जेवढं तुम्हाला दिसतं तेवढं इझी नाहीये. हे इझी नाहीये. फक्त जाऊन फोटो काढले, व्हिडिओ काढले तेवढं पुरतं मर्यादित न ठेवता आपण शेतामध्ये राबलो पण आहे. कारण की स्वतःचं शेत आहे त्यामुळं कसणं गरजेचं आहे आणि आम्ही आम्हाला सारखं मजुरासारखं काम करतो बिकॉज करणं गरजेचं आहे. सो त्यामुळे पूर्ण बॉडी पेन होत होती. त्या दिवसानंतर आज ब्लॉग करायला सुरुवात केलेली आहे. परत हळूहळू गाडी ट्रॅकवरती आणू आपण आणि आपली डेली रुटीन तुमच्यावर शेअर करू. काय म्हटलीस का तू? इकडे काय चालू आहे? भाजी बनवते हरभऱ्याची. ओ माय गॉड. आता कडधान्य वाटतं 4-5 दिवस. आठवडा ठरल्याप्रमाणे. एक आठवडा कडधान्य, एक आठवडा फळभाज्या, एक आठवडा पालेभाज्या, असा आमचा एक मस्त शेड्यूल आहे. असं काय होत नाही फॉलो. जेव्हा पालेभाज्या आणि फळभाज्या घरात नसतात तेव्हा कडधान्य आठवतात, मग कडधान्यांच्या भाज्या. मी विचित्र दिसतीये, माझं तोंड दाखवू नको. तरी पण कुठं चांगली दिसते कधी. इकडं महाशयांचं बघा काय चालू. अरे कीबोर्ड का घेतला तू? काय फोडलं बघू? अरे आणि कीबोर्डचं काय फोडलं? हे बघ काहीतरी फोडलं राहणे. हे बघ कीबोर्ड आपटला इथल्या बघ, इथं येते बघ गुंड्या. कीबोर्ड आपण इथं ठेवतो ना, तर त्यामुळे त्याने इथून घेतला असणार आहे गाईज. काही गोष्टी इथं ठेवणंच बंद केलं पाहिजे. माझा लॅपटॉप पण इथे, कीबोर्ड पण इथे, त्यामुळे त्याने हात लावला. आणि हा पसारा बघा, त्याने इथं पसारा पूर्ण केलेला आहे. या बेडरूममध्ये पूर्ण पसारा अथांगमुळे होतो. आणि हा टेबल बघा रेशमाने कसा करून ठेवला. नो, तू नको काम करायला जाऊ तिथे, चल. बराच दिवस झालं मी बोलतोय फिशचं पाणी चेंज करायचं, फिश टँकचं पाणी चेंज करायचं, बट ते होत नाहीये. मी जवळजवळ महिना झालं बोलतोय. हा 1 मिनिट. हो 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 आता हो म्हटलं ना मी एकदा. हो हो आपण चेंज करूया. मी त्यांना फ्रेंड्सला सांगतो ना. महिना झालं मी ट्राय करतोय की आज फिश टँकचं पाणी बदलू, आज फिश टँकचं पाणी बदलू, पण माझ्याकडून होतच नाही. नंतर आठवणीत पण राहत नाही. हरभरे एवढेच आहेत का? थोडेसे भाजले असते आपण. तोंड लय चालतं तुझं, त्यामुळे डुंबन पण तसंच चालतं, कळलं ना? आता माझी पचनशक्ती थोडीशी बिघडलेली आहे, त्यामुळे त्याला मी काय करू शकत नाही. बिघडलेली असते तुझी. बाय द वे तुला माहिती आहे की फर्स्ट टाइम आपण असं ट्विन झालोय. मॅचिंग ट्विनिंग झालोय बाय डिफॉल्ट, न विचार करता. कधी विचार करतो? खुश आहेस ना आज? अजिबात नाही. चल गो बाजूला. 1 दिवस माझ्या बरोबर करते, बाकीचे राहिले 30 दिवस त्या पोरा बरोबर करते. अरे बाळाबरोबर पण मी ठरवून नाही करत, माझ्यावर असं ट्विनिंग अरे होतं. कपडे तूच घालतोस त्याला नशीब लागतं ट्विनिंग करायला माझ्या बरोबर. निघ चल बाजूला. लग्न काय केलंस मग? हो चल. ट्विनिंग करायला नाही लग्न केलं. हो ट्विनिंग करायला नाही लग्न केलं. मला स्वयंपाकाला बाई नव्हती ना. तेच म्हटलं, कामवाली तुझ्या घरातली. गाईज इंजिनियर बाई ठेवली आपण जेवण बिवण करायला. स्वॅग वेगळा आपला. इंजिनियर बाई. काय 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 हॉटेल मॅनेजमेंट वाला माझा ड्रायव्हर. मला काहीच प्रॉब्लेम नाही ड्राईव्ह करायला, राईड करायला, काहीच प्रॉब्लेम नाहीये. तू आता म्हणशीलच रे असं. काय काय तिच्या 3 शिट्ट्या कर. 2 झाल्या आता, आणखी 1 होऊ दे. हा तिच्या 3 कर. अरे पण मला कसं कळणार की कोणत्या कुकरच्या कोणत्या शिट्ट्या होतात ते? हा पण तू हे का कारनामे करतेस? मला आता एकतर मला कुकरच्या शिट्ट्या लक्षात राहत नाहीत किती होतात, किती कोणाच्या. आणि आता त्यातल्या त्यात तू 2 कुकर लावलेत. आता कोणत्या कुकरची किती शिट्टी? बंद करून जाते.
आता किती शिट्टी झाली छोट्या कुकरची? 2 झाल्यात. एक व्हायची अजून. एक व्हायची आहे. ह्याच्या 3 करायच्या छोट्याच्या आणि मोठ्याच्या 3. ठीक आहे, मोठ्याची 1 झाली का? नाही. मग 3 व्हायच्या आहेत. म्हणजे ह्याच्या 2 झाल्यात मोठ्याच्या. मोठ्याच्या 2 झाल्यात ना. मोठ्याच्या बारक्याचं मी बघून जाते. म्हणजे मोठं आता कोणाची झाली? मोठ्याची झाली का छोट्याची झाली? अच्छा अच्छा. आपल्याला त्रास द्यायला लय आवडतो रेशमाला, बिकॉज आहे ना, त्याशिवाय मजा नाही. चेअरला इग्नोर करा गाईज. हे चेअर हे असंच राहणार आहे. चेअर जोपर्यंत आपल्याकडे एक्स्ट्रा कपाट येत नाही ना तोपर्यंत ही चेअर अशीच राहणार आहे. आणि हा महाशय जोपर्यंत थोडासा मोठा होत नाही तोपर्यंत, स्वतःची कामं स्वतः करत नाही तोपर्यंत ही चेअर अशीच राहणार आहे. बिकॉज ऑफ या स्टँडवरची कपडे इथे येतात. इथून डायरेक्ट आम्ही घालतो रेग्युलर यूज करणारी कपडे, आणि जे न घालणारी कपडे फक्त आतमध्ये जातात. 3री पण शिट्टी झालेली आहे मोठ्या कुकरची गाईज. बंद करतो नाही तर परत लपडे नको. आजचा वेदर बघा काय क्लिअर वेदर आहे. क्लिअर म्हणजे थोडा क्लाउडी आहे पण पावसाचं नामोनिशाण नाही आहे. सकाळी एकदम थोडंसं टिंब काय म्हणते, टिंब पडून गेले, थेंब पडून गेले आणि जास्त काही पडलं नाही. मासे आले खाली टाकण्याच्या अगोदर आपण याला आतमध्ये घेऊन जाऊया. चला आतमध्ये चला. नो गॅलरी. याला सध्या आता गॅलरीमध्ये येऊन देत नाही बिकॉज पटकन काही पण खाली टाकू शकतो आणि लोक खाली असतात वॉक वगैरे करत. सो त्यामुळे गॅलरीत येऊन देत नाही. थंगचे जे शूज आहेत ते मी इथं ठेवत होतो आणि किंवा इथं ठेवत होतो, बट आता त्याला जागा मिळालेली आहे त्याची शूज ठेवण्यासाठी इथे. बाहेर शू रॅक पण आहे ठेवण्यासाठी, बट विचार केला की जवळपासच असू दे म्हणजे फटाफट घालून निघता येईल. म्हणजे शू रॅकमधून काढा मग घाला मग जावा, त्यापेक्षा जवळ ठेवायला जागा ठेवली. गाईज लावणीचा व्लॉग तुम्हाला खूप आवडलेला आहे बिकॉज भरपूर लोकांनी मेसेज केले, DM केले, कमेंट्स केल्यात किंवा कॉल करून पण बोलले की खूप चांगलं काम करताय तुम्ही, तुमच्या शेतामध्ये राबताय वगैरे वगैरे. तर त्यांना मला हे सांगायचं काही स्वतःचं शेत आहे, घरचं शेत आहे आणि आम्ही शेतकऱ्यांची मुलं आहोत. तर आम्ही करायला लाजणार कशाला, नाही का? स्वतःच्या शेतामध्ये काम करायला बिलकुल लाजलं नाही पाहिजे. शेवटी मुळशीकर आहे आपण. मुळशी पॅटर्न आपला असाच आहे की शेत राखून कसतो. पण आता बऱ्याच लोकांचा गैरसमज हा आहे मुळशीला घेऊन की मुळशीकर फक्त शेती विकतात, पैशाच्या जीवावरती माज करतात किंवा वगैरे वगैरे, असा पूर्ण गैरसमज आहे. 15 ते 20 वर्षापूर्वी होत होतं जमिनी विकणं वगैरे. मला नाही वाटत आता 15-20 वर्षानंतर आता कोणी जमिनी विकल्या असतील जास्त करून, म्हणजे हार्डली 1-2%, ते पण कोणावरती मजबुरी असेल तरच. 15 ते 20 वर्षापूर्वी तेवढे जमिनीला भाव पण नव्हते. ते आमचे आजोबा पंजोबा आहे ना अशिक्षित होते. तर मोस्ट ऑफ द टाइम असं झालेलं आहे की 15 ते 20 वर्षापूर्वी जमिनी विकलेल्या आहेत आमच्या आजोबांनी पंजोबांनी. त्यांना बिलकुल जमिनीचं नॉलेज नव्हतं किंवा पुढे त्यांना अंदाजच नव्हता की पुढे जाऊन या जमिनीचं काय सोनं होणार आहे. तो जमिनी बिल्डर्सने किंवा पार्टीवाल्यांनी तेव्हा जमिनी विकत घेतलेल्या आहेत आणि ते आतापर्यंत तेच कॅरी फॉरवर्ड होत गेले लोकांच्या मनामध्ये की मुळशीकर जमिनी विकतात आणि माज करतात. तर असं काहीच नाही आहे. आणि आम्ही आज पण ती जमीन राखली आहे, आज पण जाऊन ती कसतो स्वतः जाऊन. सो हे थॉट मला क्लिअर करायचा होता बिंग मुळशीकर. चल इकडे बर. मावशी क्लिनिंग करण्यासाठी आले तर भरायचं सगळं. चला टाका लवकर, भर लवकर. डन. त्याने तर नाही भरलं, मलाच भरायला लावतो अर्धा टाइम. आता तो भरस तोपर्यंत संध्याकाळ झाली असती म्हणून मी फटाफट भरलं बिकॉज मावशी आल्यात क्लिनिंगसाठी. ट्रॅक्टर कुठे आहे? तिकडे आहे का? हां ते बघ JCB गेली आहे की नाही? बघितली का JCB? छान आहे ना JCB? तुला घ्यायची का JCB अजून एक रिमोट कारवाली घ्यायची? बर. फ्रेंड्सला सांग छान छान आहे ना JCB. हां आता छान छान कर. छान छान पी दे बाबाला एक. थोडंसं एंगेज करत होतं बिकॉज खाली क्लिनिंगचं काम चालू होतं ना. काय झालं? हां फुकू का मी? हां दे फुकतो. केला पी देऊ. लय नौटंकी होणार आहे. तुला भूक लागली आहे का? लागली आहे ना? मग भाता देऊ तुला खायला? गाईस क्लिनिंग तर आता मावशी करून गेल्यात. ऑलमोस्ट 2 वाजत आले दुपारी. तर याला पण भूक लागली असेल आणि याला खाऊ घालतो आणि याला झोपू घालतो. कारण झोपू घालतो काय म्हणते.
झोपवतो याला, कारण की सकाळपासून आज झोपलेलं नाही आंघोळ केल्यानंतर पण. आता जेवल्यानंतर डायरेक्ट तो झोपणार आहे आणि मला थोडंसं काम करायचा वेळ मिळेल. नो हो हो, मागे सरकून जेवायचं, पुढे नाही जायचं फोनकडे. मागे सरक. गरम नाहीये, खा. जस्ट अथंगला आता झोपून आलो बाहेर गाईस. आणि झोपताना एवढा त्रास देतो ना, बिलकुल झोपत नाही. म्हणजे रडणार काय, नाटक काय करणार, खेळायला नाटक काय करणार. खेळाच्या टायमिंगला खेळणार नाही, आमच्या मागं मग लुडबुड चालू असते. पण झोपाच्या टायमालाच त्याला नेमकं खेळायचं असतं. आणि मग झोप असते डोळ्यावरती, पण खेळायचं असतं. त्यामुळे तो किरकिर पण करतो झोपायला आणि रडतो पण. तर कसं बसं आता त्याला झोपवलेलं आहे आणि बाहेर आलो. मला पण भूक लागली, रेशमाला पण भूक लागली. आता ऑफिसचा कॉल चालू आहे बेसिकली. तर मग कॉल संपल्यानंतर आम्ही दोघं पण जेवायला गेईल आता. आणि तोपर्यंत आता तिचा कॉल संपेपर्यंत मी एक छोटंसं काम करतो. सकाळी जी कपड्याची मशीन लावलेली ती मशीन वाळत घालतो बोलते. मशीनमधले कपडे वाळत घालतो. चला. वाटलं तुझी वाट बघत होतो. पापड तरी भाजायचंस. मग भाजताना किती वेळ लागतो भाजायला? मग आज तू ताट काढून घेऊन ये. हे बरं आहे, म्हणजे मी तुझ्यासाठी वाट बघत होतो की बाबा. मग तू एवढं ताट का नाही वाढून ठेवलंस? अरे मी कपडे वाळत घालत होतो. अच्छा मग ठीक आहे, जाऊ दे, चल वाढते. मी म्हंटल आता मी जस्ट 5 मिनिटं झालं बसलो इथे कपडे वाळत घालून आणि म्हटलं जाऊ दे, लिहिला वेळ होता तर ताट पण वाढून घेणार होतं, पण तेवढ्यात तू आलीस. आणि ती एवढी पातळ वास का अजून घट्ट करू? नाही, बस झाली. आणि पटकन घे जेवायला, कारण की भूक लागली, खूप भूक लागली. मला पण भूकच लागली. नको आता आठवत बसू. काय लावणार, केस नीट कर पहिले. अरे तुला ह्यांचा पण त्रास व्हायला अरे मग तू व्यवस्थित कॅरी पण करत जा ना. ते नाही होते. किती वेळा काना मागे घेऊ? किती माग म्हणजे असं घे ना जरा. अशी म्हणजे आणखी वरती जातात. वरती कुठे? एमएचला भूक लागली. नाही लावणार. सॉरी बोल. माझ्याकडे फोन आहे, मी लावू शकते. सॉरी बोल, पण तुला नाही बोलायचं सॉरी. तेव्हा त्यांनी माझी झाडं खातायत ते. गाईज हे बघा, मगाशी तुम्हाला मी बोललो ना की इथे झाडांच्या कुंड्यांमध्ये येऊन बसतात ते लोक. ते अंडी घालण्यासाठी बघतात जागा बहुतेक. नेट लावूनच घ्यायला लागते. हा ठीक आहे, बघूया. ऑल राईट गाईज, तर जेवणामध्ये आज आहे हरभरा, भाकरी, पापड आणि लोणचं पण आहे. जास्त काय आज फॅन्सी नाही आहे, कंटाळा आला होता आम्हाला. आय मीन लवकर उरकायचं होतं, त्यामुळं फटाफट जेवून घेऊया आणि त्याच्यानंतर मग कामाला बसायचं. आपलीच बाल्कनी भेटती का? अरे मग कुठंतरी घरटं शोधणार ना अंडी घालण्यासाठी. पक्षी आहेत ते, माणसं नाही आहेत. झाडं लावून घालून देत ना. झाडावर कशी घालणार अंडी? घरटं असलं पाहिजे ना. बांधायला पाहिजे. ते नाही बांधत घरटं, माणसं नाही आहेत ते. चिवताई बांधती ते. चिवताई चुती आहे. तीच बरोबर आहे. तीच बरोबर आहे. अरे काही कबूतर नाही बांधत, आणि जे बांधतात ते लोक बाकीचे पक्षी येऊन अंडी खातात वगैरे, म्हणून ते लोक सेफ जागा बघतात. मग डक्ट मध्ये जाऊन घालू, हिथंच काय काम आहे त्यांचं? आपलीच बाल्कनी बरी भेटली. बऱ्याच बाल्कन्यांमध्ये घालतात. मी आत्ताच त्यांना सगळ्यांना सांगत होतो की हे कबूतर नाही आहेत, हे पारवे आहेत, तर यांच्या विष्ठेपासून दूर राहायचं. तर म्हणून गॅलरीमध्ये बाल्कनीमध्ये बसून द्यायचं नाही. तरी पण ते लोक सारखे येतात. आता उडवलेत तरी पण आलाय बघा एक. एक नाही, दुसरं तिकडे कोपऱ्यात. हे बघा इथे एक आलाय. कुठे दुसरा? हाय ना. बरं जाऊ दे, चल जेवून घेऊया गाईज फटाफट. चला. शेट या शेट या. कसलं धपक्या पावलांनी येतो ना. हा ना. कळत पण नाही. शेट झाली का झोप? झाली तुमची झोप? बाबी काय काही कमी झाली तुझी? आपण बघू ना जेसीबी कुठं आहे? तिथं आहे. तुझी गाई झाली? गाई झाली? काय झालं? कुठे? इथे आहे का? अरे वा, अरे वा वा वा. हे बॅक साइडला पण टायगर आहे, इकडे पण टायगर आहे. हा छान छान. रेड बस आली. उठल्यानंतर एकदम शांत असा येतो. जेव्हा झोप होईल तेव्हा. जेव्हा झोप नाही झाली ना रडत येतो. 2 वाजता झोपलाय ना. 5 वाजले. 3 तास झोपले की.
त्याचे खाऊन टाकू का? काय काय इकडे जातंय. कसं जाते दाखव मला. कसं गेलं कसं. अच्छा असं गेलं. बर हो. वरती घे रे. हा वरती गेलं बस का. ऑल राईट गायस, तर संध्याकाळचे वाजलेत 5:30 आणि आम्ही घेतले भेळ खायला. म्हणजे ही आतांची आहे आणि याच्यामध्ये आहे आमच्या दोघांसाठी भेळ. सो भेळ खाणारे आता आणि चहा ठेवते आता. मस्त माहोल झाला बाहेर. चहा एन्जॉय करूया. तिथलं ऑफिसचं काम पण चालू आहे. तहा उठल्यामुळे मला याला बघायला लागेल कारण कीचा कॉल चालू आहे आणि कॉल होल्डवरती मी ब्लॉक करतो तर त्याला समोरच्याला थांबवले. 2 मिनटं थांबून ब्लॉक करतो त्याच्यानंतर मग बोलते तुझ्याशी. तर चहा उकळायला ठेवलेला आहे. चहा आपला उकळतोय मस्त असा. अथांग आतमध्ये जस्ट गेलाय. मग चहा तूच ठेवला. मी नाही बोललो त्यांना की मी चहा ठेवलाय. चहा ठेवलाय. ही क्लिप आहे ना बघ तू. मी फक्त बोललोय गाईज, मी फक्त बोललो की नाही की चहा ठेवलाय उकळायला. मी ठेवलाय असं म्हटलोय का? नाही. उगेच गैरसमज करून घ्यायचे. स्टील आय डोंट ट्रस्ट. डेडिकेशन बघा मित्रांनो. चहा दिला मला आणि लगेच कॉल वरती आहे. अजून पण कॉल चालू आहे. ये ते चहा माझ्यासाठी आहे, तुझ्यासाठी नाहीये बघू. हो माझ्यासाठी आहे, तुझ्यासाठी नाहीये. तुझ्यासाठी आहे बघ हे. चीअर्स गाईस. VAS सगळं कॅपिटल मध्ये. SSS स्टार. पावसामध्ये चहा पिण्याची एक वेगळी मजा आणि ह्या माहोल मध्ये मेन म्हणजे चीअर्स. तसे पण आता 6:45 वाजायला आलेत. तर दिवा लावतो देवाचा आणि तो लगेच सांगायला आला की जय बाप्पा करायचा, चल आपल्याला दिवा लावायचा आहे. दिवा लावताना आम्ही स्पीकरवरती आरती लावतो ना, तर तेच सांगतोय की स्पीकर लाव. इथे स्पीकर ठेवलेला आहे, आरती लाव फटाफट, आपल्याला देवबाप्पा करायचा आहे. तर चला मग सोबत करूया. कुठे स्पीकर? इथे ठेवलाय का? ठीक आहे. हा चला ठेवूया इथे. गणपतीची आरती लावू ना. हा बर परिवार वंदन क्लॅप क्लॅप करा. दर्शन मातृ जय देव. गणपती बाप्पा मोरया करा. हात जोडा. हो हात जोडा. जय बाप्पा सुखाशी ठेवा आम्हाला. चला याच नोटवरती काहीच बाय बाय करूया. व्लॉगला फिनिश करूया. भेटूया अशा एखाद्या नवीन व्लॉगमध्ये, म्हणजे उद्याच्याच एपिसोडमध्ये, उद्याच्याच व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. आणि हा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. भेटू अशा एखाद्या नवीन व्लॉगमध्ये. टिल देन कीप स्माइलिंग. स्माइल कर. स्माइल. ये